नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्र मैत्रिणींनो, मनाचे विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ होय. आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 32व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तरी अजूनही तुम्ही जर या अध्यायांचं श्रवण वाचन केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा. शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात. या अध्यायांचा अखंडितपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या चॅनलवर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजच पोहोचतील. सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 32. विधवेचा आचार धर्म. अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आलेल्या देवांना बृहस्पतींनी पतिव्रतेचा आचारधर्म कसा असावा हे सविस्तर सांगितले. पती निधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीने कसे वागावे, काय करावे, काय करू नये, म्हणजेच विधवेचा आचारधर्म सविस्तर समजावून दिला. बृहस्पती म्हणाले, पती निधनानंतर पतिव्रता स्त्रीने सती जावे हे खरे, परंतु स्त्री गर्भवती असेल किंवा तान्हे मूल असेल तर तिने सहगमन करू नये. त्या स्त्रीला स्तनपान करणारे लहान मूल असताना जर तिने सहगमन केले तर ते महापाप ठरते. पती घरापासून दूर बाहेरगावी निधन पावला असेल तर सहगमन करण्याची गरज नाही. वैधव्य आलेल्या स्त्रीने विधवेच्या आचारधर्माचे यथाविधी पालन केले तर तिला सहगमन केल्याचेच पुण्य मिळते. वैधव्य आलेल्या स्त्रीने केशवपन करावे, नित्य स्नान करावे, एकभुक्त असावे, एक धान्याचे अन्न खावे. तिने 3 दिवसांनी, 5 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा महिन्यामध्ये एक तरी उपोषण करावे किंवा चांद्रयान व्रत करावे. वृद्धापकाळी एकभुक्त असावे किंवा फलाहार शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगवण्यासाठी दूध घ्यावे. विधवेने पलंगावर झोपू नये, मंगल स्नान करू नये, अंगाला तेल लावू नये, सुगंधी द्रव्य, फुले, विडा या गोष्टी वर्ज्य कराव्यात. पुत्र नसेल तर विधवेने पितरांच्यासाठी विधिपूर्वक तर्पण करावे. भगवान विष्णूंची नित्य पूजा करावी. गुरु असतील तर त्यांच्या संमतीने किंवा आज्ञेने तीर्थयात्रा, उपवास इत्यादी व्रते करावीत. आपण सुवासिनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या त्या वस्तूंचे सत्पात्री ब्राह्मणाला दान द्यावे. श्रीहरी विष्णूंचे स्मरण करीत माघस्नान करावे. वैशाखामध्ये जलकुंभ दान करावे. कार्तिकामध्ये दीपदान, माघ महिन्यामध्ये तीळ आणि तूप यांचे दान करावे. वैशाखामध्ये पाणपोळी घालावी. शिवशंकरांची पूजा करावी, त्यामुळे अनंत पुण्य लाभते. ब्राह्मणांच्या घरी पाणी पुरवठा करावा. अतिथीला अन्न द्यावे. अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावे. त्याला छत्र, पादत्राणे द्यावीत. कार्तिकामध्ये सातूचे अन्न द्यावे. कास्य पात्रामध्ये भोजन करू नये. पत्रावळीवर जेवावे. कार्तिक महिन्यामध्ये वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल, मध आदी द्विदल धान्ये वर्ज्य करावीत. कार्तिकामध्ये घेतलेल्या व्रताचे उद्दीपन करावे आणि ज्या गोष्टी वर्ज्य केल्या असतील त्यांचे ब्राह्मणाला दान द्यावे. कास्य पात्रातून तुपाचे दान द्यावे. भूमिशयन केले असल्यास पलंगाचे दान द्यावे. माघ महिन्यामध्ये ब्राह्मणाला तिळाचे लाडू द्यावेत. थंडीपासून निवारण होण्यासाठी सरपण, वस्त्र आणि घोंगडी यांचे दान करावे. भगवान श्री शंकरांची आणि श्री विष्णूंची यथाविधी पूजा करावी. श्री शंकरांना रुद्राभिषेक करावा. पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेमध्ये राहावे. आत्मा वै पुत्रना म्हणजे पतीच पुत्ररूपाने जन्माला येतो हे श्रुतिवचन लक्षात ठेवावे. विधवेने कधीही चोळी घालू नये. पांढरे वस्त्र परिधान करावे. ही पुण्यकर्मेस दिवंगत पतीला नरकापासून वाचवतात. बृहस्पतींनी अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये सर्व देवांना जो आचारधर्म सांगितला तो त्या ब्रह्मचारी तपस्व्याने त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितला आणि मग तो तिला म्हणाला, मी तुला 2 मार्ग सांगितले आहेत, सहगमन करणे किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करणे. तुला जो पसंत असेल त्या मार्गाने जा. दोन्ही मार्ग परलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत. तुझ्या ठिकाणी जर धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करीत राहा. दोन्हींचे पुण्य सारखेच आहे. त्या ब्रह्मचारी तपस्व्याने असे सांगितले तेव्हा ती ब्राह्मण स्त्री हात जोडून म्हणाली, यती महाराज, मी खूप लांबून आले आहे. माझ्याबरोबर माझ्या नात्या गोत्यातले कोणीही नाही आणि असे असताना तुम्ही माझे सांत्वन केलेत, मला समुपदेश केलात. तुम्ही खरोखरच माझे बंधू वडील आहात.
तुम्ही मला 2 मार्ग दाखविलेत, पण विधवा म्हणून जगणं मला झेपणार नाही. मी तरुण आहे. कारण नसताना लोक माझी वाटेल तशी निंदा करतील. मला नको ते दूषणे देतील. मला वैधव्याने जगणे नकोसं होईल. त्यापेक्षा पतीबरोबर जाणेच योग्य ठरेल. मी सती जायला तयार आहे. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, तुझी इच्छा असेल तसं कर. तू मोठ्या आशेने श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून आली आहेस. तुझी इच्छा पूर्ण झाली नाही याचे मला वाईट वाटते. पण प्रारब्ध कुणाला चुकले आहे? जे विधिलिखित आहे ते टळत नाही. तुला सहगमन करण्याची इच्छा आहे ते ठीक आहे, पण तत्पूर्वी एक कर. देवादिकांनाही आपले विधिलिखित टाळता येत नाही, पण गुरुकृपेने ते विधिलिखित बदलू शकते. म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घे. त्या स्त्रीने ते मान्य केले. त्या ब्रह्मचारी तपस्वाने तिच्या कपाळी भस्म लावले. तिला 4 रुद्राक्ष दिले आणि सांगितले, यातील 2 रुद्राक्ष तुझ्या पतीच्या गळ्यामध्ये बांध आणि 1 रुद्राक्ष त्याच्या प्रत्येकी 2 कानांना बांध. श्रीगुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणतात. ते चरण तीर्थ घेऊन स्वतःच्या व पतीच्या देहावर शिंपड. सुवासिनींना सौभाग्यवान दे. ब्राह्मणांना दक्षिणा दे आणि मग श्रीगुरूंची आज्ञा घेऊन सहगमन कर. असे सांगून ब्रह्मचारी अचानक दिसेनासा झाला. मग त्या ब्राह्मण स्त्रीने काही ब्राह्मणांना बोलावून आपल्या पतीच्या प्रेतावर योग्य ते संस्कार करविले. तिने स्नान करून सौभाग्य अलंकार आणि वस्त्र परिधान केले. कपाळी हळद कुंकू लावले. त्यानंतर लोकांनी तिच्या पतीचे प्रेत नदीच्या काठावरती नेले आणि मग ती स्त्री हातामध्ये अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली. त्यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. तिच्या दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया तेथे आल्या. त्या स्त्रीचा तो सती जाण्याचा दृढनिश्चय पाहून इतर स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या. त्या पतिव्रतेने आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार केला. सर्व स्त्रियांना हीच सद्बुद्धी हो, असं त्या म्हणत होत्या. मग त्या स्त्रीने तेथे असलेल्या सर्व स्त्रियांना सौभाग्यवान दिले. सर्वांच्या पाया पडून ती म्हणाली, मी आता माहेरी जात आहे. मला प्रेमाने निरोप द्या. माझ्या सासू सासऱ्यांनी काही विचारले तर हा येथील घडलेला प्रकार त्यांना सांगू नका. त्यांना हे जर समजले तर ते दुःखाने प्राणत्याग करतील. आम्ही भीमा तीरावर श्रीगुरूंच्या जवळ आनंदात आहोत असेच त्यांना सांगा. येथे श्रीगुरूंच्या दर्शनाने माझ्या पतीची प्रकृती सुधारली आहे असं माझ्या सासू सासऱ्यांना आणि माझ्या आईवडिलांना सांगा. मग तिने आपल्या पतीच्या कानांवर प्रत्येकी 1 व गळ्यात 2 रुद्राक्ष बांधले. श्रीगुरूंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ती संगमावर गेली. तेथे अश्वत्थ वृक्षाखाली श्रीगुरू बसले होते. तिने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. श्रीगुरूंनी दिलेला हा आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला. ते हसून म्हणाले, स्वामी, तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात? अहो, या स्त्रीचा पती मरण पावला आहे व आता ती सती जाण्यास निघाली आहे. सती जाण्यापूर्वी तुमचे दर्शन घ्यावे म्हणून ही आपल्या चरणांशी आली आहे. त्या लोकांनी असे सांगितले असता हे कसे शक्य आहे? मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही, यात कसलीही शंका बाळगू नका. ते प्रेत येथे आणा. आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन प्रेत आणले व श्रीगुरूंच्या समोर ठेवले. श्रीगुरू म्हणाले, ते प्रेत सोडा, त्याचे कपडेही काढून टाका. लोकांनी तसे केले असता श्रीगुरूंनी अभिमंत्रित केलेले तीर्थ शिंपडले. श्रीगुरूंनी त्या प्रेताकडे अमृत दृष्टीने पाहताच तो मृत ब्राह्मण झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठून बसला. त्याने इकडे तिकडे पाहिले. आपण नग्न आहोत आणि आपल्या भोवती अनेक लोक जमले आहेत व आपली पत्नी आपल्याकडे अवाक होऊन पाहत आहे. हे सगळे पाहून आपण हे काय पाहतो आहोत हेच त्याला समजेना. त्याने झटकन अंगावर वस्त्र घेतले व पत्नीला विचारले, हा सगळा काय प्रकार आहे? मी कोठे आहे? हे सगळे लोक कशासाठी जमले आहेत? तो ब्राह्मण असे विचारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने पहिल्यापासूनची सगळी हकीकत त्याला सांगितली. मग ती दोघे श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागली. अहो श्रीगुरू, तुमचा जय जयकार असो. आम्ही केवळ पापी म्हणूनच आपणास विसरलो. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहात. कृपासागरा, आमचे रक्षण करा. तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य वेशात पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. सर्व भूतमात्रेत चराचरात तुम्हीच आहात. आता आमचे रक्षण करा. आमच्या अपराधांना क्षमा करा. आता आम्हाला जन्ममरण नको. तुमची ज्याच्यावर कृपा होते त्याचे 4ही पुरुषार्थ सिद्धीला जातात. त्या ब्राह्मण पतीपत्नीने असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्रीगुरू त्यांना म्हणाले, आता कसलीही चिंता करू नका. तुमचे सर्व दोष नाहीसे झाले आहेत.
तुम्ही अष्टपुत्र पूर्णायुषी व्हाल. तुम्हाला चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. याच वेळी तेथे असंख्य स्त्री पुरुष जमले. ते आनंदाने श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले. त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी तिथे असलेला हीनवृत्तीचा ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला, सर्व वेदशास्त्रे पुराणे सांगतात की विधिलिखित कधीही टाळता येत नाही. मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू येतो. मग हा ब्राह्मण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असता पुन्हा जिवंत कसा झाला? त्यावर श्रीगुरू म्हणाले, मी सांगतो ते नीट ऐक. या ब्राह्मणाला पुढचा जन्म जो येणार आहे त्यातील काही वर्षे आयुष्य त्याला या जन्मी मिळावे अशी विनंती मी ब्रह्मदेवाला केली व या ब्राह्मणासाठी 3 वर्षे वाढवून घेतली. श्रीगुरूंचे हे शब्द ऐकताच सर्व लोक अक्षरशः अवाक झाले. प्रत्यक्ष विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य हे केवळ श्रीगुरूंच्या ठायी आहे हे पाहून सर्व लोक श्रीगुरूंना वारंवार वंदन करू लागले. त्यांचा जय जयकार करू लागले. मग सर्वजण श्रीगुरूंना वंदन करून आपापल्या घरी गेले. त्या प्रसंगाने श्रीगुरूंची कीर्ती 10 दिशांना पसरली. मग त्या ब्राह्मण पती पत्नीने संगमात जाऊन स्नान करून श्रीगुरूंची यथासांग पूजा केली. मोठा दानधर्म केला. श्रीगुरूंची मनोभावे आरती केली. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, यानंतर एक मोठी अद्भुत कथा घडली. ती मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. तर मित्रमैत्रिणींनो, अशा रीतीने श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 32 येथे पूर्ण होत आहे. या 32व्या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. मित्रमैत्रिणींनो, श्रीगुरूंची अखंड कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी या अध्यायाबरोबरच यापूर्वीच्या 31 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. सर्व दुःखांचे निवारण करणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचा महिमा सर्वत्र पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू आपण श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 33व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.